हंसस्तोऽहमिति ज्ञात्वा सर्वबन्धैः प्रमुच्यते। आत्मा ब्रह्मादिन्यम् एवं संध्या जप ऐसे विचार साधना साधकादिते सिद्धांगी नायासे सहजगती साधती। मागे बोलले ब्राह्मण सोयींची लक्षणे दोन एका जपनुष्ठान चार ऐका त्याती पाहिजे काळ याती नको काळ वेळ त्या पाहिजे आसन माळ हा मोकळा तुला। एवं संध्या जपायचे विचार साधन साधकाचे अंगी अनायासे सहजगती साधते। एवं संध्या जपायचे। ज्ञानी ज्ञानाची संध्या जप याबद्दल काल सांगितलं। म्हणजे ज्ञानाचे कर्मरूप असो विचार रूप आहे। म्हणजे काय सांगतो ब्राह्मण दोन तऱ्हेचे किंवा अधिकाराचे ब्राह्मण आहे। एक कर्माधिकारी एक ज्ञानाधिकारी सांगतो। ज्ञानाचे प्रयोग झाले म्हणजे त्याला कर्म करायला नको, कर्माची आवश्यकता नाहीच। हे विचार आणि ज्ञानानेच ते सगळं कर्म केल्याची पत्र नाही। असं त्या दृष्टीने आता ज्ञानाची संध्या कशी म्हणजे संधी काळात दोन कल्पनेच्या मध्ये जी संधी असते निर्विकल्प स्थिती असते केवळ ज्ञान रूप ज्ञान घनावस्था असते ती जो साधेल त्याला संदेश साधेल। म्हणजे मी ज्ञानघन आत्मा आहे असे जाणू मग त्या आत्मस्थितीत काही वेळ राहिला त्या संधीस्थितीत राहिला म्हणजे ती संध्या संध्या किंवा सम्यक ध्यान सम्यक ध्याय संध्या म्हणजे हे ध्यान आत्मध्यान ही संध्या आहे। आपण आत्मध्यान करतो म्हणजे संध्या करतो असं समजा। संध्येमध्ये काय करायचं असते अगोदर काल स्थल याचे विचार करून आणि संकल्प करून देवाचे नाव केशव नाम घेऊन मग तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि तत्सवितुर्वरेण्यं हे जपच करायचं पुष्कळ वेळ जप करत बसायचं। पण 5 करतो 10 करतो पण ध्यान नाही ती संध्या नव्हेच करायचं। 108 तरी केली पाहिजे 1000 तरी केली पाहिजे। म्हणजे संध्या म्हणजे ते गायत्री मंत्राचे जप अर्थपूर्वक अर्थानुसंधानपूर्वक जप आहे। म्हणजे आत्मध्यानाच अर्थ मी आत्मा आहे। गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे मी आत्मा आहे। बुद्धीला प्रकाशक आत्मा जो तोच मी आहे अशी भावना आत्मध्यान जो करतो तो संध्या केल्यासारखं झाले की नाही। सोने नेचून करू दे किंवा अंग सगळा वगैरे घालून किंवा पण संध्या हे विचार संध्या त्याला काय कोणी सांगतात। एवं संध्या जपायचे विचार साधन साधकाचे अंगी अनायासे सहजगती साधते। मागे बोलिले ब्राह्मण दोहीची लक्षणे दोन एका जप अनुष्ठान चार एका त्याची पाहिजे त्रिकाळ त्याला कर्माधिकारी जो ब्राह्मण असतो त्याला त्रिकाळ पाहिजे सकाळ पाहिजे दुपार संध्याकाळचा वेळ पाहिजे आणि सामग्री पाहिजे। त्या पाहिजे आसन माळ आसन पाहिजे तो पूर्व शिलावाचा तोंड करून बसला पाहिजे। गर्भासन पाहिजे सोहळे नेसले पाहिजे आणि पंचपात्र वगैरे सगळे सामान पाहिजे। म्हणजे इतकं असेल तर तो करू शकतो इतकं नसलं तो करणं तो करू शकतच नाही। पण विचार साधकाला काही नाही कुठेही बसू कुठे संध्या करू शकतो घरात किंवा कुठे रानात कुठेही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हा दुपारी ते सकाळीच करू शकतात। ते संध्या म्हणजे सूर्योदयाला संध्याकाळी विशेष नाही किंवा सूर्यास्तावेळी किंवा सूर्योदय वेळी दोनच वेळेत संध्या करू शकतो। ही संध्या सगळे वेळेला करू शकतो। विचार रूप संध्या आहे ही आत्मध्यान रूप संध्या
बरोबर समजा. संध्या म्हणजे आत्मध्यान आहे, तर काही नाही. सम्यध्या आहे ती संध्या किंवा संधीच्या वेळी दोन कल्पनेच्या संधीच्या वेळी जी निर्विकल्प स्थिती असते ती साधने म्हणजे संध्या. ही विचार ग्रंथ आहे ती नेहमी ज्ञानाची संध्या अशी आहे. तर जप सोहम हंसहा तोच मी आहे. सो सहा हम आपोआपचे सगळे आपल्या शरीरामध्ये धरिता सो टाकिता हम सो आत घेता सो हम सो हम हे चाललेलं आहे. म्हणजे मी आत्मा आहे अनुसंधान ठेवायचं, दुसरं काही नाही. जाणायचं आहे तो मुद्दाम उच्चार करायला नकोच, आपोआप उच्चार चालूच आहे. सोहम 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 24 तास हे अजिपा जप पडतं. त्याला जप न करता जप होतंय आपोआप. पण ह्याने काय करायचं, नुसतं अनुसंधान ठेवायचं. मी आत्मा आहे. आत्मस्वरूपाचा आत्मानुभव तिकडे लक्षावं. आत्मानुभव तिकडे आपण मनात आणलं की किंवा आपल्या अनुभव प्रकट करून आपण बसलो म्हणजे आपोआप जप होत. हे ज्ञानाचे जप पण त्या प्राणी मात्रे पूर्वमुख या सदा ब्रह्म सन्मुख त्या पुटपुट जप करावं लागतं. त्याला याला काहीच करावं लागतं, स्वस्त बसावं लागतं. काही नाही. वाणी मिळाली, वाणी ती नाहीच तिकडे नाहीशी होते किंवा त्यामध्ये लीन होत. वाणी लीन होऊन ते एक मौन किंवा सुलीन एक सम्यक एक समाधान स्थिती असते. म्हणजे ह्या विचारवंत ह्याच्या जपाला देहो देवालय प्रोक्तो देही देवो निरंजनः अर्चितः सर्वभावेन अनुभूत्या अर्चन सांगतात. पूजा देवपूजा, देवपूजा फार महत्व आहे. पंचयज्ञामध्ये ते एक सांगितलेलं आहे देवपूजा. पण देवपूजा करतो म्हणजे देवपूजा पुस्तक क्षेत्रातून आणलेले देव आपण देवाला ठेवू मग करतो. 15-20 पुष्कळ देव असतात. मग ते असं आहे प्रत्येकाला सांगताना घातलं पाहिजे. खरं म्हटलं हा करतो का सगळ्या देवाने एकदम तो ह्याच्यामध्ये बसवतो आणि एकदा पाणी गोततो समजलं की नाही. म्हणजे खरोखर अर्चन होतच नाही एकंदरीत. आणि काय करतो नंतर काय करतो संस्कृत सांगतो. मी तुला हळद वाहतो, मी तुला कुंकू वाहतो, मी तुला पुष्प वाहतो. अर्पयामी समर्पयामी पत्रम समर्पयामी पुष्पम समर्पयामी. म्हणजे असं हे आवडेल कोण तरी तुम्हाला काहीतरी म्हणून समजा मी तुला हे देतो हे देतो म्हणजे एकच काय एक प्रथा आहे. पण खरोखर असते म्हणजे काय ज्ञानाच्या अटीत कसं असते आता एक सांगतात. देह देवालय बोलिदे देहो देवालय स्वतः. देह हेच देवालय आणि आत्मा तोच देव. देह तो पंढरी मुकुंड स्वभावासन्मुख चंद्रभागा. आत्मा पंढरीराव म्हटले तिकडे. देव म्हणजे तो आत्मा. देवालय हे देह देवालय, आत्मा काय देव आहे. निरंजन देव ओळखिदे स्वानुभवे अस्ता विराजे सर्वात्मभावे. स्वानुभव अर्चन कसं करायचं, स्वानुभवाने करायचं. स्वानुभव तिकडे प्रकट केलं की नाही अर्चन आपोआप होतं इकडे. पुढे सांगतात अर्चन कसं करायचं. अहंकार हा पुजारी कोण बाबा इकडे मी हा पूजा आणि ते सगळे अर्पण करतो. म्हणजे माझे वगैरे वगैरे मी देवाला काय अर्पण करतो थोडं करतो काहीतरी. देवपूजेमध्ये एक थोडं काही एक फळ किंवा हे काहीतरी ठेवतो, दक्षिणा थोडं ठेवतो काहीतरी. इकडे काय सर्वच अर्पण करायचं इकडे ह्या देवाला थोडं वेळ चालत नाही. म्हटलं माझे किती आहेत सगळे आणि मी पण स्वतःला सुद्धा अर्पण करतो. मी माझे सगळेच अर्पण करतो इकडे ह्या देवाला. आत्मरूपी देवाला हा मी म्हणणारा आत्मनिवेदन करतो म्हणजे स्वतःचे अर्पण करतो. ही तो देव प्रसन्न का होईल काय होत नाही. थोडं तिथं इतकं प्रसन्न होतो. सगळे पिल्या स्वतःला सुद्धा येऊन टाकलं पण त्याला प्रसन्न होणार नाही का. तो स्वतःलाच देव टाकतो, तो स्वतःच बनतो ह्याच रूपाने. ह्याला देवाची प्राप्ती होते ह्या अर्चनाने. देऊळ आणि सर्व सामुग्री देवा माझी अर्पण करी आपण सगळं अर्पण करतो. जीव ईश्वर मिळविले हेच देवा स्नान झाले. स्नान घालायचं मी तोच आहे. समुद्र एकच झाला की नाही ते स्नान. जात विवेकी
हे सगळं खोटं आहे म्हणतोय सोडून टाकलं म्हणजे ते उगाळले म्हणजे गंध. अज्ञान धूप जाळीला धूप जाळला कसला तो अज्ञान रूपी धूप ज्ञान दीप उजळीला ज्ञान हे नेहमी देवापुढे मी देवाला होतो. याचा हेतू काय कसा ठेवतो याचा हेतू काय याचा अर्थ काय कशाला ठेवायचा कोणी कोणी विचार केला काय. देवाला दिवसा मी ओळ म्हणजे ज्योत स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे. ज्योती किंवा प्रकाश हे ज्ञानाचे जे चिन्ह आहे ज्ञानाची द्योतक आहे ते परमात्मा ज्ञान स्वरूप आहे हे आपल्याला आपल्या लक्षात यावं म्हणून आम्ही दिवा ओवाळ ज्योती ओवाळ. आणि प्रसाद प्रसाद म्हणजे काय प्रसाद म्हणजे आनंद प्रसन्नता म्हणजे प्रसाद इकडे येऊन आपण काय खायचं आहे किंवा हे करायचंय म्हणजे खरोखर पाहता आनंद आपण अनुभव घ्यायचा आहे आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. मग त्याचे प्रतीक म्हणून द्योतक म्हणून काहीतरी बाह्य दृष्टीने काहीतरी प्रसाद म्हणून द्यायचं. प्रसाद कशात द्यायचं इकडे पुन्हा प्रसन्नता आनंद आपल्या इकडे त्याचा आनंद उपभोग घ्यायचा ह्या उद्देशाने इकडे आलो यायचा हे दाखवण्याकरता प्रसाद द्यायची पद्धत. इकडे काय सांगतात आता दीप म्हणजे ज्ञानदीप उजळतो ह्या अर्चनामध्ये आत्म्याच्या अर्चनामध्ये म्हणजे दीप कोणता ओळखतो तो ज्ञानरूपी दीप ओळखतो. दाटला प्रकाश निजतृप्ती नैवेद्य नैवेद्य कोणता दाखवतो देवाला नैवेद्य पाहिजे दाखव देवाला देव खात नाही म्हणून दाखवतो. देव खात असतो तर कोण दाखवलं नसतं. तिकडे हात करत आपण जेवायचं असं होतं की आपण खायचं म्हणजे नैवेद्य म्हणजे काय म्हणजे इकडे तृप्तीरूपी नैवेद्य दाखव परमतृप्ती पावतो आपण आत्म्यापासून आत्मानंदापासून परमतृप्ती पावतो हेच हाच नैवेद्य तिला दाखवतो देवा आत्मरूपी देवा. तांबूल अखंडई करत जाण हरपले जे द्वैतभान फलादी फल तांबूल म्हणजे आनंद काहीच नावाने एकमेव होऊन राहिला सगळे नामरूप गेले अहंकार गेला सगळे होऊन एकरूप होऊन तेव्हा आत्मरूपच सुद्धा होऊन राहिला मग ह्याला तांबूल दिलं. पूर्ण जे का समाधान हेच दक्षिणा अर्पण एवं झाले पूजन व्यतिरेक रूपे. सामान्यपणे सांगितलं ज्ञानांचे अर्चन कसं असतं हे ज्ञान रूपच अनुभवरूपच असतं पण तेच आपण होतो सिद्ध होणे आत्मरूपच होऊन सिद्ध होणे हे म्हणजे ज्ञानाचे अर्चन. अन्मय रूपे प्रदक्षिणा भगवता ही प्रदक्षिणा सगळ्या ठिकाणी संस्थाच बघतो हे प्रदक्षिण म्हणजे प्रदक्षिण म्हणजे असं आपण हे करतो की सगळीकडे काय करतो नमस्कार करीत असतो सगळं हा काय करतो सगळ्या ठिकाणी आत्म्याला पाहतो. सगळे जगात फिराचे जग म्हणजे आत्मरूप आहे सगळ्या ठिकाणी असं सगळं बघत 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 मी मीच आहे आत्माच आहे बघतो हे त्याची प्रदक्षिणा ह्या आत्मपूजेतलं या रूपाची. एकलाती देवराणा एकपणे ऐसे ज्ञात्याचे पूजन. हा सांगितलं की नाही आता शौच स्नान मग संध्या जप पूजा हे 5 मुख्य सांगितलं. सर्वभावे स्वानुभूतीने अतिभाती प्रियत्वाने विराजे एकाकडे अज्ञाना एकाकडे अज्ञान अज्ञानाला दुसऱ्याकडे हे काय करणार ध्यानाची पूजा ध्यानाची स्नान ध्यानाची जप वगैरे हे ज्ञान दृष्टी ज्याला आहे त्यालाच कळणार अज्ञानाला काय कळणार. देव म्हणजे कुठतरी आहे किंवा देव म्हणजे मूर्ती जड मूर्तीचे तोच देव म्हणतो. काही बोलत नाही तू खात नाही काय काय करीत नाही तरी सुद्धा
त्याला देव म्हणून समजतो, मूर्तीला देव म्हणून समजतो. मूर्खस्य प्रति महापूजा मग तसं करणाऱ्याला त्याने काय पदवी दिली, मूर्ख होतो. जड मूर्तीला जो देव समजतो, पण खरा देव कोण हे दाखवून देतो. काय आत्माच खरा देव आहे. देवालय म्हणजे आपले देह देव आहे, देवालय आहे, देऊळ आहे, आणि आत्मा देव आहे. ते अत्यंत कसं असतं हे सांगितलं. हे काय कळे अज्ञानात जलाचा पूजना आम्ही पूजक या अभिमाना प्रकट केले. अतीतानागतम यानंतर शेवटी जेवण किंवा भोजन, ज्ञानाचे भोजन कसं असतं हे फार महत्व. कसं जेवतो, काय काय जेवतो. अतीतानागतम किंचिन्न स्मरामि चिन्तये रागद्वेषं विना प्राप्तं ज्ञानत्र शुभाशुभम् मागील झाले न स्मरता. तो कसा जेवतो म्हणजे अनुभव घेतो. मागचे काहीच आठवण करीत नाही. मागे आम्ही असं चांगलं होतो, वाईट होतो, मागे असं झालं असं. आता चांगलं सुद्धा मागचे वाईट काढून ते कोणी दुःख करीत बसतात. मागे चांगली होतो आम्ही, पण ते गेलं सगळं श्रीमंती गेली, आता आम्ही म्हणून ते दुःख करीत बसतात की नाही. म्हणजे ह्या ज्ञानीच्या जीवन म्हणजे काय करतो, मागचे काही आठवण करीत नाही. मागील झाले न स्मरता होणार काय न चिंतिता. आता पुढे काय होईल ह्याची अजिबात कल्पना करीत नाही. मागची आठवत नाही, मग पुढची ते काय काय त्याची कल्पना करीत नाही. रागद्वेषा विना येथे एका. मग राहिले काय आता, मागचे गेलेच पासून वर्तमान एकच राहिले की नाही. भूतकाळ गेला आणि भविष्यकाळ नाहीच झाला, आणि खरोखर आहे ते एक वर्तमान काळाच आहे. आम्हाला काय वाटतंय, भूतकाळ नाहीच नाही का, कारण काय, भूतकाळ होता त्यावेळेला वर्तमान काळ होता की नाही. भविष्यकाळ म्हणतो, भविष्यकाळ येईल त्यावेळेस काय होईल, आपल्याला होईल काय, वर्तमान काळात एक नेहमी येईल की नाही. भूतकाळ कधी येतो काय, म्हणजे भूतकाळ आल्यावेळीच वर्तमान काळच असतो, भविष्यकाळ आल्यावेळी वर्तमान काळच असतो. म्हणतात एक राहिला भूत भविष्याची वरची चिंता आठवण सोडून दिली, एक राहिलं काय, एक वर्तमान काळ राहिला. मग त्या वर्तमान काळात कसं तो वागतो. मागे भोगिले राज्यपद रागद्वेषे विना येथे एका भोगितो शुभाशुभ. काय येईल ते, मग रागद्वेषावी हर्षशोकावी समबुद्धीने ती भोगत असते. हे त्याचे जीवन म्हणतात. काय येईल ते प्रार्थना म्हणा, काय कशाने वर्तमान काळात किंवा काय येईल त्याबद्दल हर्षही नाही, शोकही नाही, मग आनंदाने शांतीने तो प्रत्येक आनंदाने भोगत असतो. हे त्याचे जीवन. मागे भोगिले राज्यपद अथवा अत्यंत आपद नाना सुख दुःख द्वंद्व त्याचे स्मरण टाकले. मागची स्मरण सोडून मी असं आम्ही असं होतो, श्रीमंत होतो, गरिबी आली, दुःख करतात कोणी. कोणी काय म्हणतात, आमची आता सुस्थित झाली, आता फार आम्ही मोठे झालो म्हणून हर्ष मानतात. हे दोन्ही करीत येतो, हर्षही मानत नाही, शोकही मानत. आमच्याबद्दल कल्पना नाही, विचार आठवण नाही, पुढची कल्पना नाही. मग राहिलं काय, आता येईल सध्या जे येईल आपोआप येईल ते आनंदाने होतो, शांतीने आनंदाने हर्ष शोक न मानता, रागद्वेष न मानता आपण समदृष्टीने समस्थितीने ती प्रत्येक गोष्ट आनंदाने भोगतो. महत् सुख गेले अंतरी दुःखे तळतळिले ही दुःख सहसा बरे झाले आठवी धोनी. हर्षी म्हणत शोके म्हणत बरं, फार उत्तम झालं असं आपण सांगतात की नाही. म्हणजे स्वभाव काय असतो, मागचं सांगत असायचं, आम्ही असं असो, आमचं असं झालं, आम्ही असं केलं, सांगत असतो की नाही. मोठेपणा सांगतो आणि दुःखही सांगतात. म्हणजे मोठेपणा सांगण्याची हेतूच आम्ही दुःखी होतो, सुख झालं अशा तऱ्हेने मागचे सांगत असतो. म्हणजे त्यापासून हर्ष मानतो याचा सांगण्याचा हेतू काय, म्हणजे
लोकांनी मग त्या आपल्याप्रमाणेच आपल्याला हे करावं, अनुमोदन द्यावं. आम्ही त्याच्यापुढे हर्ष हे केलं, व्यक्त केलं की नाही, त्यांनी सुद्धा हर्ष जास्त वाढवावं. म्हणजे हर्ष किती आहे, स्वतः हर्ष तो हर्ष झालाच आहे, पण लोकांनी त्याला त्याला हे द्यावं, काय अनुमोदन द्यावं किंवा त्याला प्रोत्साहन द्यावं. म्हणजे असा मोठा हर्ष मानतो किंवा शोक मानतो. मग सांगत असतो फार वाईट, आमचं असतं, माझं असतं, मागे सांगत असतो. शोक अत्यंत शोक मानतो किंवा अत्यंत हर्ष मानतो. ज्ञानी काय आठवत होत नाही म्हणजे शोक हर्ष म्हणून राहिले कुठे. आठवत जर राहिलं ना, मागे असं होतं मागचे काहीतरी आठवलं तर मग त्यापासून काय शोक होईल. आठवलंच नाही, मागचे नाही पुढचे नाही. आता जे आहे अनायासाने जे आहे प्राप्त सहज प्राप्त अनायासाने जे आपल्याला प्राप्त आहे ते आनंदाने होतो. म्हणजे काय, हर्षही नाही, शोकही नाही, सुखही नाही, दुःख नाही, मानही नाही, अपमान नाही, द्वंद्वातीच नाही. ते आपल्या आत्मस्थिती, आपल्या आत्मानंदाने हे त्यामुळे त्या स्थिती असतो. तुम्ही विचार मग त्याला दुःख आलं तर दुःख होत नाही काय, का होत नाही? मोठा आनंद आहे ना. मोठा आनंद त्या आधार असल्याबरोबर लहान दुःखाचं काही वाटत नाही. हो, कुठल्या ब्रह्मानंदात परमानंदात अत्यंत निरस्य आनंद मात्र निमग्न आहे. तर त्यावर थोडं दुःख आलं तर त्याला काय वाटतं? पुढे अंधार थोडा आला म्हणतो नाहीच होणार, तर दुःख दुःख वाटत त्याला. कारण आपल्या आनंदरूपच तो आहे. हा आनंदरूप असल्याने ते दुःख दुःख वाटत नाही आणि सुख सुख वाटत नाही. कारण ह्याच्यापेक्षा जास्त सुख असलं सुख वाटत ना. त्यापेक्षा पुष्कळ शेकडो हजारो कोटी सुखी असतो, कुठल्याच असतो म्हणून समजा. त्याला 100 रुपये कोणी दिले, तो हर्षित होऊन का पुष्कळपटी माझ्याकडे आहे कोण म्हणतो की नाही. तसं हे बाहेर सुखार म्हणजे याच्यापेक्षा पुष्कळ अनंतपटी सुखी मी आहे, ह्याचं काय हे असं म्हणणार की नाही. सुखाने सुखी होत नाही, सुखाला सुख मानत नाही, सुखाला दुःख मानत नाही. त्याने इथे सांगितलं तो हर्षही पावत नाही लाभाने आणि हानीने ते शोकही पावत नाही. सांगता दाखवा होय म्हणतो, दाखवू शकाल काय? मागच्या वर्षी आम्हाला असंच दुःख झालं, आता सांगू लागला शोक करता असंच झालं हो, फार नशीब आहे सांगू राहिला. तो ऐकणारा म्हणतो काय, तुमची पूजा सांगण्याला म्हणतो अक्षर ते प्रत्येक दाखवली हो म्हणे. दाखवू शकाल काय? मागच्या वर्ष तो काय परत आणू शकाल? त्यावेळेचे तुम्ही कसे होता, दुसरे लोक कोण कोण होते ते त्याला परत आणणार काय, तरी आणू शकणार काय? म्हणजे ते सगळे खोटे आहेत, भासमात्र आहेत, स्वप्नाप्रमाणे भासमात्र आहेत. म्हणून त्याला महत्व नाही. काय तर सारखंच आहे. स्वप्नामध्ये 1 लाख रुपये मिळाले समजा, मग तू आनंद मानी का? किंवा घर जळालं म्हणून समजा, घराला आग लागून घर खाक झालं, काय म्हणणार? ते खोटे ना. हे सगळे खोटे असल्यामुळे तू त्यापासून काही परिणाम पाहतो, तो आनंदाने जगत असतो. स्वप्नामादी भासले स्वप्नाच्या दृष्टाने नेहमी सांगतात की स्वप्नवत आहे जग, हे स्वप्नवत आहे. लोकांना पटत नाही लगेच, पण थोडं विचार केला तर पटतात. स्वप्नाचे काय राहते बाबा? स्मृती मात्र, विशेष मात्र आहे. स्वप्न म्हणजे स्मृतिशेष मात्र आहे, त्याची आठवण राहते. काय मोठा वाघ आला होता स्वप्नात, सांगू लागला भयंकर अरण्य होता, अरण्यामध्ये एक वाघ आला, मला खायला आला. सांगा तो म्हणाला खोटे सांगतो, दाखी म्हणजे खरं म्हणणार. वाघ होता हे कशावर, तू कुठं मला रोज सांगतो. म्हणजे तुम्हाला तू दाखवता येत नाही, त्याची आठवण मात्र आहे, स्मृती आहे. स्मृती मात्र शेष, स्मृती मात्रता हे स्वप्नाचे लक्षण. आणि तुमचे मागे झालेले सगळ्याचे काय राहिले आता सांगा. तुला अनु होता, मोठे झाला, तू शाळेला गेला, मास्तर होते ते गेले, आप होते सगळे आता काय राहिले? शेतपात राहिले काय, दुसरे काय राहिले काय सांगा? दाखवा आपण, आणून दाखवू पाहिजे. तुम्ही 8 वर्षाचे होत असताना शाळेत जात होता, ती शाळा आणा, तुम्ही 8 वर्षाची तुमची दाखवू शकाल का? हे नाही हो, आठवण राहिले इतकं. मग स्वप्नाचं काय राहायचं? आठवण राहतं की नाही? स्वप्नाप्रमाणे म्हणायला काय हरकत आहे?
म्हणजे हे चालू आहे आणि स्वप्न झाले. शेकडो हजारो लाखो वर्ष गेले 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 किती लोक गेले, किती राजे गेले, किती हे गेले, हजारो लाखो वर्षाचे काय राहिले आता? इतिहास इतिहास असं होतं मागे. काय राहिलं काय? चक्रवर्ती होत, हे झालं, असं झालं, कसं केलं तसं केलं. म्हणजे ते सगळं स्वप्नाप्रमाणे आहे. म्हणून सत्यच नाही. मग त्याबद्दल काय विषय म्हणायचं, काय हर्ष म्हणायचं, काय म्हणून ज्ञानी काय करतो? त्याबद्दल काही कल्पनाही करीत नाही, पुढचे विचार करीत नाही आणि स्वस्त आपल्या आनंदात राहतो. तैसाची पुढे कोण समय सुख की दुःख प्राप्त काय त्याचे चिंतनची न होय तर पुढचा काय विचार करीत नाही, काय विचार करून फायदा नाही. आम्ही नक्की काही सांगू शकत नाही. या काय होईल, लाभ होईल, हानी होईल, लोक आपल्याकडे येतील किंवा काय अचानक काय होईल, काय उद्याच काही सांगता येणार नाही ना. मग आता आज आम्ही चिंता करून असं होऊ नये, असं होईल काय, असं चिंता करीत बसून काय उपयोग? जे होणार ते होणारच आहे. मग ते काही चुकत नाही. म्हणजे आज चिंता करून ते पण उपयोग काय होणार? होणार जे ते आधी जे व्हायचे ते अगोदर ते होणारच. न होणार ते न कधी न होणार ते कधी होतच नाही. मग तुम्ही चिंता करून कशाला करता? व्हायचेच होते. चिंता तुम्ही जास्त दुःख तुम्ही आल्यावेळी तुम्ही दुःखी होता, हो दुःखी व्हा म्हणतात, काय हरकत नाही. रोग आल्यावेळी तुम्ही कळा काय हरकत. पण रोग पुढे येऊन आतापासून तुम्ही कळायला लागला की असं होतं की नाही. ते दुःख तुम्ही तुमच्या कल्पनेने तुम्ही निर्माण करून घेता. दुःख तर नाही येणारच. येणारं दुःख ते नाही येण्याच्या वेळेला ते येणार. पण आतापासून दुःख करायला सुरुवात करता. दुःख येईपर्यंत ही दुःखाचा अनुभव आहे. स्वतः निर्माण केलं की ज्ञानी म्हणतो कसे दुःख येईल आणि एवढं भोगूया. आता काय करायचं विनाकारण? सुख आहे, सुख येईल की नाही, येईल की नाही असं म्हणतं. सुख येणार म्हणतं. आम्ही काय समजतो सगळं दुःखच येतील प्रारब्ध. तसं काही नाही. सुखही पुष्कळ येणार आम्हाला आणि आम्ही न मागता येणार, आपोआप येणार. मग ते येतील की नाही चिंता करीत बसणे म्हणजे दुःख आपण विनाकारण निष्काळपणे परत घेणे की नाही. त्याकरता त्याबद्दल चिंता करीत नाही. काय होईल ते होऊ दे, बघूया. मग उद्या काय होईल ते बघूया. मग आज बरा आहे ना. रोज असं म्हणतो तुम्ही म्हणत तुला काय आज बरा आहे की नाही. मग उद्या तसं म्हणायचं शिका. आज तुम्ही आनंदी राहायला शिका म्हणजे नेहमी आनंदी राहा. आम्ही काय म्हणतो आज आम्ही दुःखी आहोत, उद्या सुखी आहोत. आणि उद्या आल्यावर म्हणतो उद्या तसं सांगणार आज दुःखी आहोत उद्या बरं बाबा राहू दे. 2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी जाऊन विचारा पण आज दुःखी आहोत उद्या सुखी. म्हणजे कधी सुखी कोणी होणार नाही. ते करतात ज्ञानी काय करतात आता सुखी राहतात. म्हणजे उद्याची कल्पना करीत नाही. काय होईल ते होणारच आहे, होऊ दे. ते होण्याला त्याला दुसरा उपायच नाही, गत्यंतरच नसतं. तर ते भोगूया त्यावेळेला. त्याबद्दल चिंता करणं उपयोग नाही म्हणून चिंता करीत नाही. आणि मागची आठवण स्वप्न आपलं होऊन गेलेलं आहे. ते पडलेलं स्वप्न आम्ही विचार करतो काय कसं काय पण होतो पुन्हा विचार करीत बसतो काय. हे मागचं सगळं स्वप्न आपण होऊन गेलेलं आहे. मग आता राहिला काय आज आता तो नेहमी आनंदात राहतो. प्रारब्ध कैसे ज्ञात्यासी कैसे जरी कैसे. आता तुम्ही म्हणा ज्ञानाला प्रारब्ध कसं हो. ज्ञानी म्हणजे सर्व कर्म ज्ञानाने सर्व कर्म होतात सांगितलं. मग तुम्ही म्हणता प्रारब्ध कर्म ज्ञानाला असते म्हणतात. हे कसं काय विवरण करतात. बाबा राहते म्हणतात. देह आहे प्रारब्धचा देह राहू शकत नाही. देहाला राहण्याला अस्तित्वाला काहीतरी कर्म करावं लागते आणि कर्माचा आधार लागतोच आहे. त्या ज्ञानाला सुद्धा ते प्रारब्ध असतोच नाही. प्रारब्ध असतो तरी कर्माविण देहासी राहणे कडे
संचित ज्ञाने जळाले. आता कर्म किती आहेत? संचित कर्म, प्रेमाण कर्म आणि प्रारब्ध. संचित तुम्ही काय करायचं केलं पाहिजे? अर्थ समजायला त्या शब्दाचा तुम्ही फोकस करून बघितला. संचित कर्म, संचय केलेले कर्म, संचय झालेले कर्म, पुष्कळ जन्मापासून आपण संचय एक मोठं समुदाय हे आहे कर्माचं एक मोठं काय